विदर्भातील खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे कळण्याचे गोळे. कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात खूप आवडीने खाल्ली जाते. तुरीच्या नवीन डाळीपासून कळणा तयार होतो. जाणून घेऊया कळण्याची भाजी नेमकी कशी बनवतात ते. विदर्भ स्पेशल कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघू. यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. यासाठी सगळ्यात पहिले आपण घेतला आहे कळणा. कळणा हा तुरीची डाळ बनवताना जे बारीक पदार्थ निघतो त्याला कळणा असे म्हणतात. हा कळणा आहे आणि थोडं त्यामध्ये बेसन ॲड करूया. भाजलेलं खोबरं, मिरची, कांदा, टमाटर, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे, मिरचीचा ठेचा, लसूण अद्रकाची पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ आणि धनीपूड हे साहित्य आपल्याला लागणार आहे आज भाजी बनवायसाठी. हा आपण एका परातीमध्ये कळणा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण लागते तेवढं बेसन घेऊया. पकड धरायसाठी बेसन घेतले जाते. यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, लसूण अद्रकाची पेस्ट टाकूया, धनीपूड, मीठ चवीनुसार, तिखट आणि हळद पावडर हे सगळं एकत्र करून याला भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया छान. हा अशा प्रकारे गोळा भिजवून घ्यायचा आहे. एकदम आसट नाही करायचा आहे त्याला, म्हणजे त्याचे गोळे चांगल्या पद्धतीत होईल. हा गोळा भिजवलेला जो आहे त्याला आपण असं छोटे छोटे याच्यामध्ये घ्यायचं आणि असे मुठीमध्ये बांधून याचे गोळे बनवायचे. हे गोळे आपण अशाही पद्धतीत बनवू शकतो किंवा मग याला असं गोल करायचं आणि गोल करून असं चापट वडेसारखं पण बनवू शकतो. पण बहुतांश लोक असेच गोळे बनवतात. ही विदर्भातली पारंपरिक रेसिपी आहे. याला म्हातारे लोक, मुलं, छोटे मुलं, यंग पिढीमधले लोक सगळे खूप आवडीने खातात. हे भाकरीसोबत पण खूप छान लागते, पोळीसोबत पण छान लागते. तुम्ही आंबटही करू शकता याला किंवा मसाल्यातले पण सुंदर लागते. यामध्ये भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, टमाटर घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि मिरची. एवढ्या याची आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आहे. प्रकारे आपण पेस्ट काढून घेतलेली आहे. ही पेस्ट याने ग्रेव्ही छान कलर करते. आता आपले तेल कढईमधलं छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण जे पेस्ट केली आहे ती टाकूया. लसूण अद्रकची पेस्ट टाकूया आणि याला छान कमी आचेवर शिजू द्यायचं. असं मंद आचेवर शिजवल्यावर आपल्याला जी विदर्भातली स्पेशल भाजी आहे ना तशा प्रकारची खायला मिळेल. त्याला छान तर्री येईल आणि छान असा कलर पण येणार. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. मध्ये आता धनीपूड टाकलेली आहे. यामध्ये तिखट टाकत आहे. आता थोडी हळद टाकायची. आता आपण यामध्ये मीठ केलं आहे, मीठ ॲड केलं आहे. मीठ चवीनुसार ॲड करा. याला छान परतून घ्या आणि थोडं मंद आचेवर परत शिजू द्यायला. असं शिजायसाठी मग यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि मंद आचेवर छान असं शिजू द्या, म्हणजे त्याला कलर येतो. तुम्ही मसाला कुठलाही यूज करू शकता. मी इथे गोडा मसाला घेतला आहे, तो अर्धा चम्मच ॲड केला आहे. यामध्ये पाणी ॲड करूया, म्हणजे आपला रस्सा तयार करायचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी थंड पाणी घेतलेलं आहे. तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता. आता हा जो रस्सा आहे तो छान उकळलेला आहे. त्यामध्ये आपण आता गोळे हळूहळू सोडायचे आहे. हळूहळू सोडायचे आणि त्याला मग उकळी येऊ द्यायची. गोळे टाकल्या आपल्याला लगेच चमच्याने ढवळायचे नाही आहे. त्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग हलक्याने चम्मच असा फिरवायचा. आपली भाजी तयार झालेली आहे. भाजी ही 10 मिनटामध्ये तयार होऊन जाते, 10 ते 15 मिनटामध्ये. आता याला गरमागरम भाजी ही सर्व करूया. आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. यासोबत आपण लोणचे, कांदा, भाकरी आणि असं झणझणीत असं जेवण सुंदर छान तयार झालेलं आहे. कळण्याच्या गोळ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त खाल्ली जाते आणि खूप आवडीने खाल्ली जाते. तर अशा प्रकारे कळण्याच्या गोळ्याची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.